भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सर्व सेवक सेविकांसाठी एका भगवंताच्या प्रगट दिनाचे काय महत्त्व आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी स्वतःच्या कुटुंबातील दुःख दूर करण्यासाठी त्यांना एका व्यक्तीद्वारे मिळालेल्या हनुमानजीच्या मंत्राद्वारे विधी करून भगवान बाबा हनुमानजीची प्राप्ती केली। त्यांनी मिळालेल्या मंत्राद्वारे विधिवत 42 दिवसाची साधना केली व भगवान बाबा हनुमानजीची कृपा प्राप्त केली व त्यामुळेच त्यांच्या कुटुंबात असलेली भूतबाधेचा त्रास व कुटुंबात वारंवार येणाऱ्या दुःखांना दूर केलेत व त्यांच्या कुटुंबात समाधान मिळाले। इतर दुःखी लोकांना ह्याबाबत जशी जशी माहिती होऊ लागली तसतसे दुःखाने व भूतबाधेने पीडित लोक बाबांकडे आपले दुःख दूर करण्याकरता येऊ लागले। बाबा मंत्राद्वारे फूक मारून त्यांचे दुःख दूर करू लागले, परंतु भूतबाधेने पीडित लोकांना या मंत्राद्वारे तात्पुरताच फायदा मिळत असे, त्यांना पूर्ण समाधान मिळत नव्हता। तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजींनी विचार केला की हनुमानजीची कृपा प्राप्त केल्यानंतरही भूतबाधेवर पूर्णतः मात करू शकत नाही। तेव्हा त्यांनी हनुमानजी समोर प्रश्न ठेवला की हे हनुमान जी, संसार में ऐसी कौन सी शक्ति है जो शैतान को एक पल में निकाल सके। भूत किसे कहे और भगवान किसे कहे, इसका स्पष्टीकरण हमें समझा दो। तेव्हा हनुमानजींनी बाबांना सांगितले की यह एक ही परमेश्वर है, वह 24 घंटे चैतन्य है। उसे प्राप्त करने के लिए 5 दिन हवन करना पड़ेगा। तो दिवस रक्षाबंधनाचा होता। हनुमानजीने केलेल्या मार्गदर्शनानुसार बाबा घरच्या मंडळींना उद्देशून म्हणाले की परिवार के लोग सुनो, हम कल से 5 दिन हवन करेंगे। ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसापासून बाबांनी 5 हवनाला सुरुवात केली। तो दिवस श्रावण वद्य प्रतिपदेचा असून तारीख 20 ऑगस्ट 1948 होती। दररोज एक याप्रमाणे सायंकाळी बाबा हवन करू लागले। 5व्या दिवशी हवन क्षमतासनी बाबा निराकार अवस्थेत आले। त्यावेळी बाबांच्या मुखकमलातून शब्द बाहेर पडले की घरवाले सुनो, मैं कहाँ आ गया हूँ, सेवक भगवान बन गया। काही वेळाने बाबा निराकार अवस्थेतून बाहेर आले, परंतु ते गुंगीतच होते। दुसऱ्या दिवशी म्हणजे 6व्या दिवशी 25 ऑगस्ट 1948 रोजी बाबा गुंगीतच असल्यामुळे घरच्या लोकांनी हवन करून कार्याची समाप्ती केली। हवन समाप्त होताच बाबांचे ब्रह्मांड चढले व ते पुन्हा निराकार अवस्थेत आले। यावेळी बाबाच्या मुखकमलातून उद्गार निघाले की मैं सबका एक भगवान हूँ। सेवक, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ। जो क्षण मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा। काही वेळाने पुन्हा उद्गार निघाले की हे सेवक, मैं भगवान हूँ, तू मानव है। मैं जानता हूँ मानव यह बेईमान है, उनमें से तू एक मानव है। भले ही तूने मुझे प्राप्त किया, मैं भगवान हूँ, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता। तेव्हा बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक व मरे या जिये भगवत नाम पर हे वचन परमेश्वराला दिले। त्यानंतर थोड्या वेळाने पुन्हा बाबाच्या मुखकमलातून शब्द निघाले की दुःखदारी दूर करते हुए उद्धार व इच्छा अनुसार भोजन। हे 2 वचन परमेश्वराने बाबांना दिले। हे 4ही वचन बाबांनी परमेश्वरी कृपा प्राप्त करण्याकरता तत्वरूपात स्वीकारून या मार्गात येणाऱ्या दुःखी कष्टी लोकांना या तत्वाचे पालन केल्यास त्यांचे दुःख नष्ट होऊन त्यांना समाधान मिळेल असे बाबांनी सेवकांना मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे या मार्गातील लाखो सेवकांना या तत्वाचे पालन केल्यामुळे सुख समाधान मिळालेले आहे। हे तत्व बाबांना रक्षाबंधनानंतर 6व्या दिवशी मिळाले असल्यामुळे दरवर्षी हा दिवस एका भगवंताचा प्रगट दिन म्हणून साजरा करण्यात येतो। या दिवशी प्रत्येक त्यागी सेवक आपल्या घरी षष्ठी हवन कार्य करीत असतो। या दिवशी बाबाला तत्वाच्या रूपात एका भगवंताची कृपा प्राप्त झाली। या मार्गात येणारे प्रत्येक कुटुंब दुःखी कष्टी अंधश्रद्धेने ग्रासले तसेच व्यसनाधीन होते। या कुटुंबातील व्यक्तींचे दुःख औषधोपचार तांत्रिक मांत्रिकाचे नानाविध प्रयत्न करूनही
दूर झाले नव्हते, परंतु जेव्हा आमच्यासारख्या दुःखी कुटुंबांनी या मार्गाचा स्वीकार करून महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे व बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाचे पालन आपल्या गृहस्थीमध्ये केल्यामुळे आमच्या कुटुंबाचे दुःख दूर होऊन सुख समाधान प्राप्त झाले व आम्ही आमचे जीवन समाधानाने जगत आहोत व आज घडीला आम्ही बाबाचे सेवक बनले आहोत। बाबांनी जर कष्ट करून भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनात केली नसती तर आज आम्हा सेवकांचे जीवन हे दुःखाने ग्रासित राहिले असते व सुख समाधानाचे जीवन कसे असते हे आम्हाला कधीच कळले नसते। परंतु धन्य आमचे ते सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी, ज्यांनी एका भगवंताची प्राप्ती केली व आम्हाला ही भगवत कृपा वाटून दिली। बाबांनी ज्या दिवशी एका भगवंताची प्राप्ती केली तो दिवस आमच्यासाठी सोन्याचा दिवस ठरला आणि या दिवसाचे महत्त्व आम्हा सर्व सेवकांसाठी दसरा दिवाळी या सणाच्या दिवसापेक्षाही कितीतरी पटीने महत्त्वाचे आहे आणि म्हणून या मार्गातील सर्व त्यागी सेवक या दिवशी आपापल्या घरी षष्ठी हवन कार्य घडवून हा एका भगवंताच्या प्रगट दिनाचा सण साजरा करतात। नमस्कार।